नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी। आणि भक्तराज किरीटी परिसत असे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या चतुर्थ अध्यायाचं चिंतन आपण प्रारंभ करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला भगवान श्री ज्ञानोबाराय या अध्यायाची प्रास्ताविक भूमिका तयार करतात किंवा प्रास्ताविकाचं चिंतन करतात की भगवंताच्या मुखारविंदातून द्वितीय अध्यायामध्ये श्रवण केलेलं आत्मज्ञान आणि त्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय असणारा निष्काम कर्मयोग या दोनही साध्य आणि साधनाचं आपल्याला चांगल्या प्रकारे श्रवण करायला मिळालं। अध्यात्माचं श्रवण करायला जर श्रवण इंद्रियाला प्राप्त झालं तर ते श्रवण इंद्रियाचं भाग्य असतं। म्हणून आजी श्रवण इंद्रिया पाहले। आजी शब्द हा आज वर्तमान कालाचा वाचक आहे आणि वर्तमान कालामध्ये जर एखादं फल प्राप्त होत असेल तर त्याला भूतकाळातील किंवा गत जीवनातील अथवा गत जन्मातील काही साधना अवश्यंभावी मानावी लागते। आज आपण सर्वजण वर्तमान काळामध्ये जे काही जीवन जगत आहोत किंवा वर्तमान काळामध्ये जी काही आपली मानसिक बौद्धिक भूमिका आहे किंवा आध्यात्मिक असणाऱ्या समाधानाची उंची आहे या सर्वाला कारण आपला भूतकाळ आहे। मागे आपण काल केलेली साधना ती आज आपल्याला समाधान देत असते आणि आज आपण केलेला साधनेचा उत्कर्ष हा आपल्याला उद्या अर्थात भविष्य काळामध्ये चांगल्या प्रकारची फळ देणार आहे। ज्या अर्थी आज श्रवण इंद्रियाला पाहलं याचा अर्थ उजाडलं। याचा दुसरा अर्थ असा होतो की आतापर्यंत संसार वार्ता श्रवण केल्यामुळे जणू काही श्रवण इंद्रिय अज्ञानाच्या अंधारामध्ये सापडलेलं होतं, पण आज त्याच्या भाग्याचा उदय झाला की जे येणे गीतानिधान देखील भगवंताच्या हृदयरूपी कमलामध्ये जो ज्ञानाचा गुप्त ठेवा झाकून ठेवलेला होता तो ठेवा भगवंताने प्रगट केल्यामुळे आमच्या श्रवणेंद्रियाला गीता ठेवा सहज पाहण्याकरता उपलब्ध झाला। वास्तविक असं आहे की पाहणं हे कार्य डोळ्यांचं आहे, ऐकणं हे काम कानाचं आहे। मग कानाने ऐकलं आणि गीतानिदान पाहायला भेटला याचा अर्थ काय करायचा तर याचा एक अध्यात्मातला अर्थ असा होतो की मनुष्याला जेव्हा अध्यात्मज्ञान होतं आणि त्या ज्ञानामध्ये त्याला सर्वत्र परब्रह्म दर्शनाची अनुभूती येते, याला दृष्टी प्राप्त होते। पण हे ज्ञान होण्यासाठी किंवा परब्रह्माचं सर्वत्र दर्शन पाहण्यासाठी त्याला श्रवणच करावं लागतं। आपण नाथ महाराजांचं त्या दिवशी प्रमाण दिलं, कानी जे पेरिले डोळाते उगवले व्यापके भरिले तोचे हरी। अर्थात जेव्हा श्रीगुरू आपल्याला महावाक्याचा उपदेश करतात आणि तो उपदेश जर आपण श्रवणेंद्रियाच्याद्वारे श्रवण केला तर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये चांगला बोध प्राप्त होतो। दोन अर्थ आहे, साधूपासून बोध झाला तर त्यालाही साधुबोध असंच म्हणतात आणि जे ज्ञान प्राप्त झालं असता अज्ञानाला घालवतं आणि स्वतःही निवृत्त होतं त्या ज्ञानालासुद्धा चांगलं ज्ञान असं म्हणतात। म्हणून साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईची मुराला अनुभव का पुराची वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसे मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकेला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे। हा शब्द इथपर्यंत आहे बरं। म्हणजे त्या अभंगाचं चिंतन जर करायचं असेल ना, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी हे गीतानिधान देखील आहे आणि ते गीतानिधान पाहण्यासाठी आजी श्रवणेंद्रिया पाहले तो साधुबोध आहे। साधूपासून जर बोध झाला तर श्रवणेंद्रियाचं भाग्य आहे आणि तो बोध क्रमाक्रमाने हरी दिसे लोकामध्ये दिसतो आहे, जनी वनी संपूर्ण पपचाराचरामध्ये। आणि एवढंच नाही तर तोच हरी
आत्मरूपाने आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान आहे, असा जर बोध प्राप्त झाला तर मग म्हणता येतं की श्रवण इंद्रियाने श्रवण केलं, पण साक्षात्कार मात्र त्यालाही पाहण्याकरता भेटला, जे येणे गीता निधान देखिले. वास्तविक ह्या गीता निधान पाहणं स्वप्नतुल्य अशक्यप्राय गोष्ट आहे, पण ती सत्यामध्ये उतरली, हा एक अर्थ. दुसरा अर्थ, ज्या जगाला आपण चालविती व्यवहार सत्य म्हणून असं म्हणत होतो, तर संपूर्ण जगताचा असणारा आभास आता स्वप्नाप्रमाणे आम्हाला झाला. त्यामुळे या जगताचं असणारं सत्यत्व किंवा दुःखरूपता आम्हाला कोणत्याही प्रकारे बाधत नाही. म्हणजे ज्ञानोबा आहे, तुम्ही श्रवण इंद्रियाचं भाग्य वर्णन करता, त्या श्रवण इंद्रियाला गीता नावाचा ठेवा पाहण्याकरता प्राप्त झाला. असा गीता ठेवा म्हणण्याचं किंवा गीतेचं अपूर्व वर्णन करण्याचं काय कारण? गीता तर ग्रंथच आहे ना. ज्ञानोबा म्हणतात हो ग्रंथच आहे, पण सामान्य ग्रंथ नाही. या ग्रंथाचा विषय, या ग्रंथाचा वक्ता आणि या ग्रंथाचा श्रोता सगळ्याच्या सगळे श्रेष्ठ आहे. गीता निधान म्हणण्याचं नेमकं काय कारण? त्याचं पहिलं कारण, आधीची विवेकाची गोठी. या गीता नावाच्या ग्रंथामध्ये अगोदरच विवेकाची वार्ता आलेली आहे. गोठी म्हणजे गोष्ट, विवेकाचं प्रतिपादन केलं आहे. कशाला म्हणतात विवेक? आपण कालपर्यंत त्याचा विस्ताराने विचार केला आहे. दोन पदार्थांचं मिश्रण झालं तर त्या मिश्रणामध्ये असार पदार्थाचा परित्याग करावा आणि सारभूत असणाऱ्या पदार्थाचं ग्रहण करावं, अशी निवड करण्याची आणि त्या निवडीतून त्यागाची आणि ग्रहणाची ज्या बुद्धीला शक्ती असते, निवड करण्याचं सामर्थ्य असतं, त्या असणाऱ्या बुद्धीच्या शक्तीला विवेक असं म्हणतात. आणि तो विवेक जर प्राप्त करायचा असेल तर त्याला एकच पर्याय आहे, सत्संगतीने. दुसरा कोणता त्याला उपाय नाही. विचारसागरातली व्याख्यासुद्धा सांगते, सत्संगतीने आत्मा अविनाशी स्थिर आहे, तद्व्यतिरिक्त संपूर्ण जगत अस्थिर आणि विनाशी आहे, असा बोध प्राप्त होतो. त्या बोधाला विवेक असं म्हणतात. आणि हा विवेक फक्त संतांच्याच जवळ आहे. ते विवेकाचे गाव किंवा संत तेथ विवेका असणे की जी. संतांच्या जवळ विवेकाची प्राप्ती होते आणि त्या विवेकामध्ये आत्मा अनात्मा, त्यानंतर जड चेतन, सार असार, सत्य मिथ्या या सगळ्यांचा विचार केला जातो. विवेकामध्ये विचार आहे आणि विचाराच्या निकाशातून ज्या ज्या पदार्थांचा निराश होतो तो तो पदार्थ अनात्मा असतो. विचारिता निरसले ते प्रपंच. ज्ञानोबांची व्याख्या आहे. ओवीचा उच्चार करत असताना आपण असाच करायचा, विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी यांसी, असाच उच्चार करायचा. पण अर्थ करत असताना मात्र जर आपण एका ठिकाणी स्वल्पविराम दिला, गुरुवर्य डॉक्टर बाबांनी जी काही ज्ञानेश्वरी प्रकाशित केली आणि तीच ज्ञानेश्वरी आता ज्ञानोबांच्या संस्थांमध्ये प्रकाशित होत आहे, तर तिथं विचारिता निरसले ते प्रपंच बहुतेक इथं स्वल्पविराम असेल. विचार करता करता ज्याचा निराश होतो, जे खोटं ठरतं, बाधित होतं, त्याला प्रपंच म्हणतात. आणि विचाराच्या पुढे जे टिकत नसल्यामुळे तो प्रपंच आहे. विचार ज्याच्या पुढे टिकत नाही ते परब्रह्म तत्व आहे, जे सर्वदा सर्वगत जन्मक्षयातीत, तया केली आहे घात कदा नोहे, आणि शरीर जाता आघवे, ते नाशिवंत स्वभावे, मनोनित वाजून जावे पंडकुमारा, असा विवेक भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. शरीर विनाशी आहे आणि आत्मतत्व मात्र अविनाशी आहे. दोनच आहे की नाही. देहामध्ये असणारं चैतन्य, या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्व गत, ते तत्वज्ञ संत किंवा तत्वज्ञ सतत स्वीकारिती. दोघाचं प्रतिपादन परमात्मा करत असेल तर त्यामध्ये विवेकाचीच वार्ता आहे. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः, हा सुद्धा विवेकच आहे. म्हणून विवेकाचं प्रतिपादन या ग्रंथामध्ये केलं. अर्थात गीतेचा विषय अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि यानंतर ज्ञानोबा आहे, या गीतेचा विषय सांगितल्यानंतर भगवद्गीतेचा वक्ता कोण आहे, त्या वक्त्याच्या नावाचाही उल्लेख करतात. आणि त्या वक्त्याकरता ज्ञानोबा एक विशेषण वापरतात, वरी प्रतिपादी, त्यातल्या त्यात शिवाय प्रतिपादन करणारा, सांगणारा,
सांगणाऱ्यावरच त्या ज्ञानाचं ओझ अवलंबून असतं बरं. सांगणाऱ्याच्या पाठीमागे जेवढे साधनं असेल ना तेवढं त्या शब्दामध्ये ओझ येतं. म्हणून काही लोक मोजकंच बोलतात तर त्यांचा श्रोत्यांच्या मनावर परिणाम होतो, आणि काही मोजकं नाही भरपूर बोलतात पण परिणाम मात्र काही होत नाही, कारण त्या शब्दाच्या पाठीमागे तेवढं वाचिक तपही असावं लागतं, तेवढं ओझही असावं लागतं. म्हणून आपल्याकडे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरूंच्या मुखारविंदातून उपदेश प्राप्त करावा असा एक निकषच आलेला आहे. कारण त्या ज्ञानाला तेवढं ओझ असावं लागतं की नाही. म्हणून प्रतिपादन करणारे कोण आहे? श्रीकृष्ण परमात्मा. आणि तोही कसा पुन्हा? जग जेठी. कोण आहे भगवान श्रीकृष्ण? ज्ञानोबा म्हणतात परब्रह्म अवतरण, जो षडगुणाधिकरण, तो काय तेथ नारायण बोलत असे, ज्याची कोणत्याही असणाऱ्या देशकाल वस्तूमध्ये सत्ता बाधित होत नाही, किंवा ज्या स्वरूपाला कोणताही परिच्छेद लागत नाही, जे सत्स्वरूप, आनंद स्वरूप आणि ज्ञानस्वरूप आहे, अशा सत्यम ज्ञानम अनंतम तत्वाला ब्रह्म असं म्हणतात. आणि ते परब्रह्म आहे पारमार्थिक सत्तेमध्ये, ज्या सत्तेचा कधी बाध होत नाही. सत्ता म्हणजे अस्तित्व, जे अस्तित्व किंवा असणं बाधित कधी होत नाही, खोटं ठरत नाही, त्या असणाऱ्या सत्तेला पारमार्थिक सत्ता असं म्हणतात. ब्रह्मज्ञानाने ज्या पदार्थांचा बाध होतो ते व्यावहारिक सत्ता असते, आणि ब्रह्मज्ञानाची काहीच गरज नाही, पण जे पदार्थ खोटे ठरतात त्याला प्रातिभासिक सत्ता असं म्हणतात. ज्याप्रमाणे आपल्याला स्वप्न पडलं, स्वप्नातला पदार्थ खोटा ठरण्यासाठी ब्रह्मज्ञानच मिळालं पाहिजे असा काही आग्रह नाही. ब्रह्मज्ञान नाही झालं आणि आपण जागे जरी झालो, समजा म्हणजे पाठामध्ये लागला डोळा, स्वप्न पडलं आणि स्वप्नातून तो जागा जरी झाला तरी स्वप्नस्थ पदार्थ बाधित होतात की नाही. ज्या पदार्थांचा बाध होण्यासाठी ब्रह्मज्ञानाची काहीच गरज नाही, त्या पदार्थांची सत्ता त्याला प्रातिभासिक सत्ता असं म्हणतात. जागृतीतले आपण सगळे पदार्थ पाहतो, हे खोटे ठरण्यासाठी ब्रह्मज्ञान संपादन करावं लागतं. म्हणून या सगळ्या पदार्थांची व्यावहारिक सत्ता आहे, आणि ज्या सत्तेचा, अस्तित्वाचा, असनेपणाचा कधीच बाध होत नाही त्याला म्हणतात पारमार्थिक सत्ता. पारमार्थिक सत्तेमध्ये आहे परब्रह्म तत्व, आणि व्यावहारिक सत्तेत आहे दैत्य. ते पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार. त्या सगळ्या दैत्यांचा नाश करण्यासाठी परब्रह्म तत्वाला पारमार्थिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेमध्ये अभिव्यक्त व्हावं लागतं. जे सामान्य चैतन्य आहे ते विशेष भावाला यावं लागतं, किंवा जे निर्गुण निराकार आहे त्याला सगुण साकार व्हावं लागतं. निर्गुण निराकाराचा सगुण साकारामध्ये जो काही प्रगटीकरणाचा भाव त्यालाच म्हणतात अवतार. आणि हेच परब्रह्म प्रत्येक युगामध्ये अवताराला येतं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. पण त्याला एक काल अपेक्षित आहे बरं. याच अध्यायामध्ये हे 2 श्लोक येतात, पण या 2 श्लोकाचं प्रयोजन मात्र वेगळं आहे, कालावधी वेगळा आहे. भगवान परमात्मा जर अवताराला आले तर चतुर्थी विभक्तीचा वापर करून प्रयोजन सांगितलं जातं. परित्राणाय साधूनां, परित्राणाय चतुर्थी आहे, विनाशाय चतुर्थी विभक्ती आहे, धर्मसंस्थापनार्थाय जे धर्माची संस्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्याकरिता आणि चांगल्या प्रकारे साधूंचं रक्षण व्हावं यासाठी संभवामी युगे युगे. तेच परब्रह्म प्रत्येक युगामध्ये अवताराला येतं. सत्य असेल, त्रेता, द्वापार आणि कली सगळ्याच असणाऱ्या युगायुगामध्ये परब्रह्म तत्व अवताराला येतं. ते अवताराचं प्रयोजन आहे. पण अवताराला केव्हा येतं तर तो कालावधी सांगितला जातो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. या यदा यदा पदामध्ये काल आहे बघा. भगवंताच्या अवताराचा काल यदा या पदाने आहे, आणि अवताराला आल्यानंतरचं प्रयोजन चतुर्थी विभक्तीने सांगितलं आहे. आता ती प्रयोजनं सांगत असताना त्यातलं एक बारकावा आहे. भगवान परमात्मा जेव्हा अवताराला येत असेल तेव्हा ते कोणाच्याही उदयी अवताराला येत नाही. ज्ञानोबांनी एक उल्लेख केला आहे,
देवकी वसुदेवास्तव जाहला, कुमारीसाठी गोकुळी गेला, केव्हा देवकी उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळीला, शेखी उपेगा गेला पांडवांशी. ते ओवी इथं येणार आहे आता. म्हणजे हा देवकी मातेच्या गर्भामध्ये स्थापित झाला. तुकोबारांचे एक प्रमाण फार गोड आहे. देवकी माता आणि वसुदेवची गत जन्मातले महान ऋषी आहे. कश्यप ऋषी आणि दिती माता यांनी फार मोठी आराधना केली. तेच असणारे कश्यप आणि दिती वसुदेव देवकी झाले आणि कलियुगामध्ये तेच विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या रूपाने प्रगट झाले. म्हणून भगवान श्रीकृष्ण द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण रूपाने त्यांच्या उदरी जन्माला आले आणि तेच कलियुगामध्ये महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर या रूपाने प्रगट झाले. भगवंताला अवताराला जर यायचं असेल ना, तर त्यासाठी सुद्धा एक फार मोठी तपश्चर्या आणि अंतकरणाची किंवा योग्यतेची विशिष्ट भूमिका असावी लागते. भगवान परमात्म्याच्या अवताराचं ते मीमांसा करत असताना जगद्गुरू तुकोबारांनी बाळक्रीडेमध्ये एक प्रमाण दिलं आहे. गर्भासी तयांच्या आले नारायण. देवकी मातेच्या बाबतीमध्ये सांगत असताना ऋण फेडावया अवतार केला, अविनाश आला आकाराशी, शीन झाला वसुदेव देवकीस, बंधी वधी बाळे कंस दुराचारी, दुराचार्यासी नाही भूततया, आप परतया पाप पुण्य, पुण्यकाळ त्यांचा राहिलासे उभा, देवकीच्या गर्भादेव आले, गर्भासी तयाच्या आले नारायण. असं तुकोबारांचं प्रमाण आहे. जेव्हा मनुष्याचा शुद्ध पुण्याचा बरं पुण्यकाळ त्यांचा राहिलासे उभा, माते जेने पावी जेते शुद्ध पुण्य, अशा शुद्ध पुण्यांचा जर काल उदयाला आला तर परमात्मा त्या उदरी किंवा अंतकरणामध्ये प्रगट होऊ शकतो. 60 हरी जी हृदय मंदिरे. पहिल्यांदा भगवान परमात्मा वसुदेवांच्या हृदयामध्ये स्थापित झाले आणि वसुदेवाच्या हृदयातून देवकी मातेच्या गर्भात आले. हा भगवंताचा अवतार आहे आणि तो अवतारसुद्धा सांगत असताना 10व्या अध्यायामध्ये हा सगळा प्रकार आला आहे बरं. नुगडता बाळपणाची फुली, जेने मी अदानवी सृष्टी केली, करी गिरी धरुणी उमानिनी महेंद्र महिमा. तो श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आला. त्या अवताराला आल्यानंतर गर्गाचार्यांनी त्यांचं नाव ठेवलं. काय नाव ठेवावं? ते नक्षत्र, जन्मवेळ हे सगळं बघून ते नाव ठेवावं लागतं. ते राशीवरही नाव अवलंबून असतं बरं. वैकुंठवासी जगन्नाथांना सांगायचे, काही लोक एवढे भाग्यवान असतात की त्यांना पाळण्यामध्ये एकदा नाव ठेवलं जातं, पण ते स्वतःच्या कर्तृत्वाने असं काही काम करतात की लोक आयुष्यभर त्यांना नुसते नावच ठेवतात. तो भाग वेगळा आहे. ते नाव योग्य असलं पाहिजे. एकतर कृतीक्रमाने नाव, कृतीप्रमाणे नाव, नावाप्रमाणे कृती, असे 2 अर्थ आहे. गर्गाचार्यांनी ते भगवंताकडे पाहिलं, लक्षात आलं, पाहिलिया वेध लावी. हा परमात्मा पाहिल्याबरोबर आपल्याला आकृष्ट करतो आहे, त्याच्यामुळे याचं नाव आपण श्रीकृष्ण ठेवलं पाहिजे. जो भक्ताच्या चित्तवृत्तीला पाहिल्याबरोबर चुंबकाप्रमाणे आपल्याकडे खेचून घेतो, म्हणून त्याचं नाव ठेवायचं श्रीकृष्ण. असं एक नाव ठेवलं. किंवा दैत्यांना त्यांच्या उद्धाराकरता आपल्याकडे घेऊन येतो, त्यांनाही कृष्ण असं म्हणतात. असे 2-3 अर्थ आहे त्याचे शब्दकोशामध्ये आलेले. प्रतिपादन करणारे कोण आहे? श्रीकृष्ण परमात्मा आहे. द्वापार युगामध्ये वसुदेव देवकीच्या उदरी जो भगवंताचा अवतार झाला 8व्या क्रमांकाचा, तो अवतार म्हणजे साक्षात श्रीकृष्ण परमात्मा आहे. आणि तो श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे या बाबतीमध्ये ज्ञानोबा म्हणतात, जग जेठी सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ आहे. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. भगवंताचा अवतार झाला. त्या अवताराकरता रोहिणी नक्षत्र, श्रावण महिना, वद्य पक्षातली अष्टमी, भगवंताचा अवतार बुधवारी रात्री 12 वाजता. तेच नक्षत्र, तोच कालावधी आणि त्याच दिवशी ज्ञानोबारायांचाही अवतार आहे. फक्त फरक आहे भगवंताचा बुधवार आणि ज्ञानोबारायांचा गुरुवार. वारात फरक आहे, वारातही फरकच आहे. आहे का नाही? भगवंताचं कसं आहे, घेऊन या चक्र गदा, हाच धंदा करीतो,
भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. दुर्जनाचा संहार हा देवाचा वार आहे आणि ज्ञानोबाऱ्यांचा तसा वार नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्करी मिरती वाढो होता परस्परे पडो. मैत्र जेव्हा श्लेष अलंकार केला बरं, म्हणजे वारही वेगळा आहे वारही वेगळा आहे असा त्याचा अर्थ केला आहे. म्हणजे उद्धाराचे काही शस्त्र वेगळे आहे. ज्ञानोबाराय संत रूपाने अवताराला आले, ज्ञानोबाऱ्यांचा असणारी भूमिका वेगळी आणि भगवान परमात्म्याची भूमिका वेगळी. त्या भगवंताकरता ज्ञानोबाराय शब्द वापरतात. जग जेठी सगळ्या जगात परमात्मा श्रेष्ठ आहे. श्रेष्ठपणाचे काही लक्षण आहे. मनुष्य कशामुळे श्रेष्ठ ठरत असतो? सगळ्यात महत्त्वाचं एक कर्तृत्व. कर्माने व्यक्ती श्रेष्ठ ठरत असतो. बरं, कर्म आपल्याला श्रेष्ठपणाला घेऊन जातं. भगवंताचे आचाट कर्म आहे. नुगडता बाळपणाची फुली जेने मी अदानवी सृष्टी केली करी गिरी धरुणी उमानिली महेंद्र महिमा. करांगळीवर गोवर्धन पर्वत धारण करून या इंद्राचं किती बळ आहे याची मोजणी भगवंताने बाल्यावस्थेमध्येच केली आहे. अदानवी सृष्टी केली. जो वसुदेव देवकी स्तव झाला कुमारीसाठी म्हणजे त्या लहान मुलीच्या मोबदल्यामध्ये. साठी म्हणजे मोबदल्यामध्ये, म्हणजे भगवंताला ठेवायचं आणि ती माया घेऊन यायची, कारण ती बालिकावस्थेमध्ये आली आहे. कुमारीसाठी कुमारीच्या मोबदल्यामध्ये हा गोकुळी गेला. वसुदेव देवकी स्तव झाला कुमारीसाठी गोकुळी गेला. जो मी विशासगट पियाला पुतनेते. विशासहित त्या पुतनेचं भगवंताने प्राण पिऊन टाकला. हे देवाचे अचाट कर्म आहे. या बाबतीमध्ये भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे. आणखीनही आपल्याला काही निकष सांगता येतील. त्या निकषामध्ये देवाचं पावित्र्य श्रेष्ठ आहे. म्हणून तर जेव्हा वामन अवतारामध्ये बलिराजाकडे भगवंताने 3 पावलं जमीन मागितली. अगोदर बलिराजा हसले, लहान आहात तुम्ही, असं काहीतरी मागून घ्या की परत तुम्हाला कोणाच्याही समोर हात पसरण्याची गरजच पडू नये. भगवान म्हणाले, इच्छा कोणाच्या पूर्ण होत असतात? जीवन कायमच अपूर्ण असतं. मनुष्याने संतुष्ट आणि समाधानी असावं. नियम असा आहे, दाता उदार असावा आणि याचक अल्पसंतुष्ट असावा. नाहीतर याचकाला किती मिळालं तर तो रडतो, जात नाही त्या गावातून. असे कधी कधी होतं. हा अल्पसंतुष्ट नाही, अतृप्त आहे. याचक हा अल्पसंतुष्ट असावा आणि दाता देण्याच्या बाबतीमध्ये उदार असावा. दात्या आणि मागत्यासी धर्मनीती तरी बोलिलेसी यथानुशक्ती ठाके तेसी बाधी दोघांशी विन्मुखता. दाता औदार्यापासून विन्मुख झाला आणि याचक अल्पसंतुष्टीपासून विन्मुख झाला तर दोघांनाही दोष लागतात. भगवान म्हणाले, मला काही नको, मला फक्त तप करायचं, 3 पावलं जमीन दे. शुक्राचार्य म्हणले, कशाला देतो? हा सुरुवातीला असंच म्हणत असतो की 3 पावलं द्या, नंतर त्याच्या मागण्या वाढत जातात. असं घडतं म्हणून देऊ नको. त्याने नाही का द्यायचं नाही? साक्षात भगवान विष्णूच आलेले आहे. ते ऐकल्याबरोबर बलिराजा म्हणले, मग तर फार मोठं भाग्य आहे माझं. माझी करणी अशी आहे. ते माता धावतच आल्या ना, विरोचन पत्नी आणि बलिराजाची आई धावतच आल्या आणि त्यांनी सांगितलं, बरं झालं मी विरोचनाच्या सोबत सती नाही गेली. ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात. काय माझा मुलाचा पराक्रम आहे. भगवंताने माझ्या मुलासमोर हात पसरावा, सगळ्या जगाला देणारा, आणि तो आजी तर मागणी करत आहे. काय मुलगा आहे? त्याने भगवान आले असेल तरी मी देणारच. शुक्राचार्य म्हणले, उगाच तुला प्रवचन सांगितलं, तू काय माझं ऐकणार नाही. ते धर्माचं तो उल्लंघन करणारच आहे की नाही. जाऊ दे म्हणे, तुझा नाश होईल, संपत्ती राहणार नाही. शाप पत्करला. दानापासून मागे काही हटले नाही. 3 पावलं देण्याची बोली आहे. आणि जेव्हा भगवंताने विराट स्वरूप धारण केलं, एका पावलामध्ये सगळी पृथ्वी व्यापून टाकली. एकाच पावलामध्ये. तर त्यातलं एक वर्णन मी असं ऐकलं आहे भावार्थ रामायणामध्ये. जांबुवंतांना म्हटलं ना की लंकेत जायचं आहे आपल्याला, जाता का? त्याने असं आहे बघा, म्हाताऱ्या माणसाला कामं सांगत जाऊ नका तुम्ही. म्हाताऱ्या माणसाला कोणते कामं सांगायचे? पंक्तीमध्ये फक्त कुठं काय कमी जास्त ते पाहायचं, त्यांनी वाढायचं नसतं, त्याने फक्त देखरेख करायची. जांबुवंताने सांगितलं, ज्या काळामध्ये भगवंताने एका पावलात पृथ्वी व्यापली,
तेव्हा मी त्या भगवंताच्या चरणाला प्रदक्षिणा केली होती कमी वेळामध्ये, पण आता मी झालो म्हातारा, त्यामुळे मी आता समुद्राच्या पलीकडे जाऊ शकत नाही. तुमच्यापैकी कोणी उडी मारान जा. त्या हनुमंताकडे नंतर काम आलं. तो भाग सोडून द्या. एका पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलामध्ये अंतरिक्षातलं राज्य, सत्य लोकापर्यंत भगवंताचा पाऊल वाढत गेला. आणि त्या काळामध्ये मग ब्रह्मदेवाने भगवंताच्या चरणाचं प्रक्षालन केलं. चरण प्रक्षालन, पाय धुतले आणि भगवंताचं ते चरणतीर्थ आपल्या कमंडलूमध्ये ठेवलं. म्हणजे भगवंताच्या चरणकमलाचं ब्रह्मदेवाने पूजन करावं म्हणून परमात्मा जगजेठी. तेच असणारं चरणतीर्थ आपल्याला गंगा मातेच्या रूपाने प्राप्त झालं. म्हणजे देवाची असणारी पायवनी तीर्थ म्हणून आपण सेवन करावे म्हणून परमात्मा श्रेष्ठ आहे. आता तेच कमंडलोतलं असणारं पाणी आपल्या मस्तकावर राहावं. म्हणजे ज्ञानोबा म्हणता भगवान शंकराने ते असणारं भगवंताच्या चरणकमलाचं प्रक्षालन केलेलं तीर्थ आपल्या मस्तकी धारण केलं. करिता तापसांची कडसणी, कवन जवळा ठेवीचे शुळ पाणी, तोही अभिमान सांडोनी पायवनी माथावा आहे. ब्रह्मदेवाने अभिषेक करावा आणि ते चरणतीर्थ भगवान शंकराने आपल्या जटेत धारण करावं. याचा अर्थ परमात्मा श्रेष्ठ आहे, जग जेठी या अर्थाने तो आहे. दुसरा एक अर्थ असा होतो की भगवान परमात्म्याचा बाल अवतार पाहण्याची एकदा भगवान शंकरांना इच्छा झाली. नारदजी सदैव भ्रमण करत असतात ना. दक्षाचे पुत्र निर्माण झाले आणि दक्ष प्रजापतीने त्यांना सांगितलं, जा तपश्चर्या करा, आपल्याला सृष्टीचा विस्तार करायचा आहे. आता त्यांच्या भाग्याचा उदय झाला. नारदांनी त्यांना उपदेश केला, म्हणजे काय करता, तप करतो. कशासाठी? सृष्टीचा विस्तार करायसाठी. काय मूर्ख आहेत म्हणे तुम्ही, एवढं मोठं तप करायचं आणि प्रापंचिक फलाची अपेक्षा करता, त्यापेक्षा आत्मप्राप्ती करून घ्या. ते दक्ष प्रजापतीचे सगळे मुलं निघाले होते प्रवृत्ती मार्गात. नारद महर्षीने उपदेश केला आणि ते निवृत्ती मार्गात दिले पाठवून. दक्षाने पुन्हा काही पुत्र निर्माण केले, त्यांनाही तपाला पाठवलं. नारदांची त्यांची भेट झाली. पुन्हा ते निवृत्ती मार्गामध्ये, म्हणजे विद्यार्थी आला की आपल्या संस्थेत असं नारदांनी ते सगळे मोक्षाला लावले. आणि दक्षाला राग आला ना. दक्ष म्हणल्या, माझ्या मुलांना तुम्ही का बरं आता चांगल्या मार्गात लावलं की चांगलं आहे की नाही. मृत्यूलोकीचे उफराटे आहे ते. कधी कधी लोक एखाद्या महाराजावरच राग काढतात, तुम्हाला काही काम नाही, कशाला आमच्या मुलाला सांगितलं हरिपाठ करा म्हणून असं म्हणतात. त्यांना ते कळत नाही की पारमार्थिक कल्याण आहे. दक्षाने शाप दिला की तुम्ही एक मुहूर्तसुद्धा एका जागेवर थांबणार नाही. नारदजी म्हणले, चांगलं झाले, मला असंही फिरायला बरंच पेट्रोल लागत होतं, बरं झालं तू शाप दिला, तुझा शाप मला कामं आला. दक्ष शाप नारदाशी पाही, मुहूर्त राहो न एके ठाई, तो शाप हरी कीर्तनी नाही, या लागी तो पाही कीर्तन निष्ठू. नारदांना शाप आहे, मुहूर्तभरसुद्धा एका जागेवर थांबायचं नाही. सगळ्या त्रैलोक्यात ते भ्रमण करतात, पण तो शाप मात्र कीर्तनात लागत नाही. बरं, यातून आपल्याला कळतं की कीर्तन किती मोठी साधना आहे. कीर्तनामध्ये नारदांनासुद्धा लागणारा शाप थांबून राहतो, शापाचा प्रभाव होत नाही. एवढं कीर्तन मोठं आहे. कीर्तन करणाऱ्याने हे ध्यानात ठेवलं पाहिजे. एवढा मोठा हा कीर्तनाचा गौरव आहे. जिथं नारदांसारख्यांना लागणारा शाप जर कीर्तनात दोष लागू देत नसेल तर आपलं कीर्तन किती निर्दोष असलं पाहिजे. कीर्तनामध्ये जेणे करुणी मूर्ती अंतरे ठसावी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरीची. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. हे आपली कीर्तनाची मर्यादा आहे की नाही. अशा कीर्तनामध्ये शाप नाही लागत. आणि म्हणे मग ही जर आम्ही पातळी सोडली तर मग तुम्ही कीर्तनकार जरी असेल तरी शाप लागेल. म्हणजे थोडंसं वाक्य थोडं तीक्ष्ण होईल, कधी कधी आडनाव आठवतं ना, म्हणून असं होऊ शकतं. ते नारदांना मात्र तो शाप नाही. आणि ते नारदाचा आनंद पाहिला आणि एकदा कैलाश पर्वतामध्ये गेले. भगवंताने विचारलं, आज लय प्रसन्न आहे. त्याने, हो आज आहे ना, नंतर पाठाच्या नंतर आज प्रसन्न. अहो आज जन्माष्टमी आहे, जन्माष्टमीचा उत्सव आहे.
ज्ञानोबारायांच्या मंदिरावर आज सुवर्ण कळशाची स्थापना होणार आहे. भगवान श्री ज्ञानोबारायांचा हा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीचा उत्सव आहे. म्हणून मी प्रसन्न आहे. मी आपलं सांगितलं आहे म्हणून प्रसन्नता आहे. नाही, प्रसन्नतेचं काय कारण? नारदांनी सांगितलं, प्रभू मी आत्ता मृत्यू लोकातून आलो आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण बालरूपामध्ये प्रगट झाले. मला जगजेठी या पदाकरता विस्तार करतो आहे. बालरूपात दर्शन झालं आणि ते दर्शन माझ्या मनातून काही जात नाही. असं वर्णन केल्याबरोबर मनुष्याने वर्णनच असं करावं की ऐकणाऱ्या व्यक्तीला वाटलं पाहिजे हे आपल्याला मिळवायचंच. भगवान शंकर म्हणले असं आहे का? त्रेतायुगामध्ये मी राम अवतारात दर्शन केलं होतं. आता द्वापार युगामध्ये सुद्धा मला भगवंताचं बालरूपामध्ये दर्शन करायचं आहे. कारण ही संधी वारंवार नाही येत. एकदाची ते युगायुगातून प्रतीक्षा करावी लागते. जय सच्चिदानंद म्हटले आणि भगवान शंकर झाले ना अदृश्य. बरं आता ते झाले अदृश्य, पण कोणत्या वेशामध्ये येणार? मग गळ्यात नाग, गजचर्म व्याघ्रांबर, भूते वेताळे नाचते असे जर आले तो गोकुळात कोण थांबणार आहे? म्हणून भगवान परमात्मा एका असणाऱ्या साधूच्या वेशात आले आणि आल्यानंतर अलख निरंजन असे हाक मारले. आता यशोदा मैया भगवंताचा शृंगार करण्यामध्ये व्यस्त झाल्या. बऱ्याच वेळा हाका मारल्या, पण मात्र घरातून काही प्रतिसाद येत नाही. तेवढ्यात त्या अंगणातून एक स्त्री चालली होती गोकुळातली. तिने नमस्कार केला. म्हणे साधू बाबा काय करता? म्हणे काही नाही, भिक्षा मागण्याकरता मी अंगणात आलो आहे. बरं किती वेळ झाला? म्हणे 7 वाजल्यापासून मी इथंच उभा आहे. बरं घरातून कोणी आलं नाही? नाही ना म्हणे, कोणीच आलं नाही. ते गोकुळातली स्त्री असं म्हणते आहे, गोपिका, वृद्ध गोपिका, की एक काम करा, माझ्या घरी चला, मी तुम्हाला भिक्षा देते आहे. भगवंताने त्याविषयी सांगितलं नाही म्हणे, माझा नियम आहे, ज्या घरामध्ये मी हाक मारली त्याच घरातली मी त्या दिवसामध्ये भिक्षा घेतो. दुसऱ्या अंगणामध्ये मी पाऊल ठेवत नाही. गोपिकेने विचारलं, आणि त्या घरात जर भिक्षा नाही मिळाली तर मग मी त्या दिवशी उपाशीच राहतो. दुसऱ्या घरामध्ये मी भिक्षा मागत नाही. आणि मग ते गोपिक म्हणे, बाबा तुमचा तर लय नियम कडक आहे. म्हणे हो, तपस्वी व्यक्ती आहे. मग ती गोपिका यशोदा मैयाकडे जाते. यशोदा तुला काही स्मरण आहे की नाही? अंगणामध्ये एवढे मोठे साधू आले आहे. ते साधू एकाच घरची भिक्षा ग्रहण करतात आणि जर नाही मिळाले तर उपवाशी राहतात. त्या गोपिकेने सांगितलं होतं, जर या गावातून तुम्ही उपवाशी गेलात तर आमच्या गोकुळाच्या सत्वाची हानी होईल आणि ते होऊ नये, इथंच थांबा थोडा वेळ, मी तुमच्या भिक्षेची व्यवस्था करते आहे. आणि मग ते जेव्हा गोपिकांनी वर्णन केलं, यशोदा मैयाने सांगितलं, माझं लक्ष नाही आहे, मी भिक्षेकरता काय काय घेऊ? मी सगळी सामुग्री घे, कोरान्न घे. गोपिका म्हणते आहे की यशोदा थांब, असा योगी आलेला आहे की त्याच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं तर नेत्र एकटक थांबतसुद्धा नाही. वैकुंठवासी गुरुवारी गुलेबाबांचे डोळे असे होते बघा. डोळ्यांकडं पाहिलं ना तर किती मोठा जरी व्यक्ती असेल तो खालीच पाहायचा. बाबांनी असे डोळे उघडून पाहिले की ती दृष्टी त्याच्या हृदयापर्यंत जायची आणि तो स्वतःच म्हणायचा, बाबा येतो मग मी आता, म्हणायची गरज नाही. तेजस्वी होते बघा डोळे तसे. तप असावं लागतं. म्हणजे असा कडक साधू आलेला आहे तपस्वी की ते आभामंडल असं आहे की दृष्टी टिकतच नाही. यशोदा मैया म्हणले, असं आहे का? दक्षिणेकरता मी मोत्यांची माळ घेते. सगळी सामुग्री भिक्षेची दक्षिणेसाठी मोत्यांची माळ घेतली आणि भिक्षा घेऊन आल्या ना. ते भगवंताने साधू वेशामध्ये पाहिलं आणि सांगितलं, मैया मला ही भिक्षा नको आहे. म्हणे मग तुमच्या पाळण्यामध्ये असणारा जो कन्हैया आहे ना त्याचं मला दर्शन घ्यायचं, त्याच्या दर्शनाची भिक्षा मला लागते आहे. मैया यशोदा मैयाने सांगितलं, नाही म्हणे, माझा बाल आत्ताच झोपलेला आहे, बाहेर जर आणला की त्याला हवा लागेल, गार हवा त्याला सहन होणार नाही. भगवान म्हणे, मैया काय अडाणीपणाने बोलते? अरे हवेचं वाहन त्याच्या संकल्पावर आहे, वायूने नाव भरी वगे नसावे, हे त्याचं सामर्थ्य आहे. हवा का बहना न बहना त्याच्या हातामध्ये आहे म्हणे, आणि तो व्यर्थ चिंता करते आहे. यशोदा माईने सांगितलं, नाही म्हणे, मी बालकाला बाहेर आणणार नाही. अगं मैया, मी फार दुरून आलो आहे, कैलास पर्वतावरून आलो आहे मी. यशोदा मैया म्हणे, इतक्या लांबून आले तर मग भगवान शंकराचं दर्शन करायचं नाही, इथं कशाला आले? भगवान शंकरालाच म्हणते आहे
भगवान शंकर म्हणतात, अगं महादेवाचं दर्शन करणं फार सोपं आहे, पण या भगवंताच्या बालवेशातलं दर्शन अत्यंत कठीण आहे. युगायुगामध्ये सुद्धा हे होत नाही. मला फक्त तेवढं दर्शन पाहिजे. कारण भगवंतानी प्रार्थना केली होती भगवान श्रीकृष्णांना की मला तुमच्या बालवेशातलं दर्शन द्या. भगवान म्हणाले तुम्ही बाकीचं कोणतेही दर्शन मागा, बालवेशातलं दर्शन सध्याला माझ्या ताब्यात नाही, ते यशोदा मैयाच्या ताब्यात आहे आणि ते तिथूनच तुम्हाला घ्यावं लागेल, दुसरा त्याला पर्याय नाही. मी इतक्या दुरून आलो आहे, मला दर्शन द्या. म्हणे नाही. यशोदा मैयाने सांगितलं, लागत असेल तर भिक्षा घ्या, दर्शन मी काही तुम्हाला देणार नाही. आणि असं करता करता ते भिक्षा मागण्याचा हट्ट वाढण्याचा आग्रह करू लागल्या. भगवंतांनी सांगितलं, मैया या भिक्षेसाठी मी आलोच नाही, मोत्यांची माळा मला काय कामाची, पाहिजे असेल तर असे मानिक रत्न तुम्हाला मीच देतो आहे. जो कटोरा होता ना, सिद्धेचा वापर करून त्या मोती प्रगट झाले. आणि मग यशोदा मैया तर जास्तच घाबरली. म्हणजे हा नक्की मायावी दिसतोय. याच्या कटोऱ्यामध्ये ज्या अर्थी मोती माणिक रत्न तयार होते क्षणामध्ये, याचा अर्थ माझ्या बालकनैयाला घेऊन हा गुप्त होणारा राक्षस असू शकतो की नाही. कारण पहिले तसे अनुभव आले होते. ती पुतना आली तर स्वर्गातली अप्सरा होऊन आली, गेली भगवंताला घेऊन, असे अनुभव आले होते. त्यामुळे या अनुभवानुसार मी कन्हैयाला बाहेर आणणार नाही. शेवटी भगवंताला दया, अगोदरची योजना झाली होती, योगमायेला पाठवलं. योगमाया एका वृद्ध स्त्रीच्या रूपाने आली आणि यशोदा अगं घाबरू नको म्हणे, हे मायावी नाहीत, फार मोठे योगी आहे. तुला मी सांगितलं ना की मी गोकुळामध्ये येण्याच्या अगोदर मी वाराणसीला होते. म्हणे हो, आणि वाराणसीलाच मला यांचं दर्शन झालं. वाराणसीला राहतात ना विश्वेश्वराच्या रूपाने. ती योगमाया सांगते, आणि हे चांगले साधू आहे, यांचा मला संपूर्ण परिचय आहे, असं सांगू लागली योगमाया वृद्ध स्त्रीच्या रूपामध्ये. आणि मी कधी खोटं बोलत नाही. तुला माहिती आहे ना, जेव्हा तुम्हाला पुत्र प्राप्त नव्हता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की कालांतराने तुम्हाला पुत्र प्राप्त होईल. हे माझी वाणी सत्य ठरली की नाही. तसे हे साधू फार मोठे आहे. त्यामुळे कन्हैयांचं आणि यांची असणारी भेट होण्यासाठी काहीच अडचण नाही. असं कळाल्याबरोबर यशोदा मैया भगवंताला घेऊन आल्या. आणि मग प्रभूने सांगितलं, मैया तुमची आज्ञा जर असेल तर मी कन्हैयाला स्पर्श करू. मैया म्हणले नाही नाही नाही, घ्यायचं असेल तर दूरदर्शन, स्पर्शदर्शन नाही. आज दूरदर्शन आहे, स्पर्शदर्शन होणार नाही. नाही, तुमच्या कन्हैयाचे जर पायाचे रजकन मला लागले तर मी धन्य होईल. आता रजकनसुद्धा मिळत नाही भगवंताच्या चरणाचे. मग ती योगमाया म्हणले, प्रभो कन्हैयाचे रजकन घेण्यापेक्षा पहिल्यांदा तुमच्या चरणाचे रजकन तरी त्यांच्या मस्तकी लागू द्या ना. मग त्या योगमायेनं भगवान शंकराच्या महादेवाच्या चरणाचे थोडेसे रजकन घेतले आणि भगवंताच्या कपाळाला लावले. ते लावले गोकुळामध्ये. तर इकडं गोलोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रसन्न झाले. प्रभो फार मोठं भाग्य म्हणे माझं आज. भगवान महादेव नाराज झाले. म्हणजे काय भाग्य, अहो तुमचे रजकन मिळावे म्हणून आम्ही आलो आहे आणि तुम्ही आमचे रजकन घेता. नाराज झाले. मग त्या साधूच्या वेशामध्ये असतात गुप्त रूपाने परमात्मा तिथं गेले आणि बाल श्रीकृष्ण परमात्म्याचे रजकन आपल्या मस्तकी लावले. भगवान शंकरांनी चरणतीर्थ मस्तकी घ्यावं, परमात्म्याचे रजकन प्राशन करावे. श्रीकृष्ण जगजेठी इतके परमात्मा श्रेष्ठ आहे. लक्ष्मी माता सागरातून प्रगट झाल्या आणि आपल्या विवाहाकरता कोण अनुरूपती आहे हे शोध घेऊ लागल्या. सर्वांच्यामध्ये काही ना काहीतरी उणीव दिसली, काही ना काहीतरी. सगळ्यांचा बाद झाला, निराश झाला. फक्त एकच वर शिल्लक राहिला. भगवान श्रीकृष्ण समुद्राचं निरीक्षण करत होते आणि भगवान परमात्म्याकडे लक्ष्मी माता वरमाला घेऊन जातात. आणि पाहिल्याबरोबर श्रीकृष्णाच्या या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे. ते तर कुणीकडे इंद्रचंद्र. ते भगवंताचं सौंदर्य पाहिल्याबरोबर लक्ष्मी मातेला थोडासा सौंदर्याचा अभिमान होता, पण तो सगळा निघून गेला. हे देवाचं श्रेष्ठपण आहे बरं. सौंदर्याच्या बाबतीमध्ये लावण्य आहे देवाचं. लावण्याच्या बाबतीमध्ये जगात श्रेष्ठ. ज्या सौंदर्याला विकार नाही त्या सौंदर्याला लावण्य असं म्हणतात.
सामान्यपणे आपल्या शरीराचं सौंदर्य असतं, पण त्या सौंदर्याकरता आपल्याला फार 8 तास करावे लागतात. आणि किती जरी 8 तास केला तर एकदा विशिष्ट वय झालं सौंदर्य राहत नसतं. लहान मुलगा उचलून घेतला तर कोणालाही असं वाटतं की त्याच्या मुखाचं चुंबन घ्यावं. उचलून घेतला कडीवरी, कारण सौंदर्य आहे आणि निर्विकार असतो की नाही. तसं म्हाताऱ्या माणसाच्या बाबतीमध्ये कोणी करेल का? उचलून घेतला कडीवरी, सौंदर्य निघून जाताना म्हणजे सगळेच होणार आहे ना त्या बाबतीमध्ये, असं काही नाही. शरीराचं सौंदर्य विनाशी आहे, कारण त्याला षडभाव विकार आहे ना. जायते अस्ति वर्धते विपरिणामते अपक्षीयते विनश्यते, म्हणजे कोणाला हसण्याकरता नाही. आता जे असले ते कधी ना कधी म्हातारे होणारच आहे, तो भाग सोडून द्या. हे सौंदर्य विनाशी शरीराचं आहे. पण देवाचं मात्र तसं नाही. सौंदर्य पाहिल्याबरोबर श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे सौंदर्यवती असणारी लक्ष्मी माता ज्या अर्थी भगवंताचं सौंदर्य पाहिल्याबरोबर मोहित झाली, याचा अर्थ देव सौंदर्याच्या बाबतीत जगात श्रेष्ठ आहे म्हणूनच ना. आणि म्हणून मग ती वरमाला लक्ष्मी माता भगवंताच्या समोर घेऊन जातात. भगवंताने पाठ फिरवली, त्यांना असं वाटलं की माझ्याकडं पाहिलंच नसेल. भगवंताने पुन्हा एकदा पाठ फिरवली. का? कारण सौंदर्याचा अभिमान जावा. शरण झाल्या आणि विचारलं, प्रभू तुमचं सौंदर्य माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, माझा अंगीकार करा आणि मला तुमची अर्धांगिनी करून घ्या. म्हणजे अर्ध अंगाची सेवा मला. भगवंताने सांगितलं नाही, संपूर्ण शरीर हे भक्तांच्या अधीन आहे. अहम भक्त पराधीनः, मी भक्तांच्या अधीन आहे. माझ्या शरीरावर माझी सत्ता नाही तर तुला अर्ध अंग देऊ कसं? म्हणजे मग अर्धांगिनी नाही करून घेणार, दाशी करून घ्याल का? मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडूनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. इतके सौंदर्यवती असणारी लक्ष्मी माता ते अभिमानाचा परित्याग करून सर्वस्वाने सेवा केली. मिळालं काय? फक्त चरण प्रक्षालन करायचं. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. लक्ष्मी मातेनं ज्या परमात्म्याचं चरण प्रक्षालन करावं, ब्रह्मदेवाने चरणाचा अभिषेक करावा, ते चरणतीर्थ भगवान शंकराने मस्तकी धारण करावं, यातून परमात्मा श्रेष्ठ आहे. श्रेष्ठतेचे हे निकष असतात. बरं, अजून श्रेष्ठतेचा निकष आहे विद्या आणि विक्रम. त्या विक्रमाला वीर्य म्हणजे पराक्रम असं म्हणतात. तो पराक्रम आपण पाहिला. लहानपणातच मोठे मोठे असणारे सगळे राक्षस मारले देवाने, हे देवाचा पराक्रम आहे. आणि विद्वत्ता जर पाहिजे असेल तर येणेचे पडवणी वेद केला शहाणावो. धर्मराजाने राजसूय नावाचा याग प्रारंभ केला आणि तो यज्ञ पूर्ण झाल्यानंतर अग्रपूजा केली पाहिजे ना. अग्र म्हणजे पहिल्या क्रमांकाची पूजा. मग आता एकाचा पहिला नंबर आला तर बाकीच्यांचा किती येईल? दुसरा, तिसरा, अडचणच आहे की नाही. आणि एवढे त्रैलोक्यातले लोक आले राजसूयागाच्या सभासदी, देखता त्रिभुवनांची मांदी. सगळ्या त्रैलोक्याचा समुदाय आला आणि त्या धर्मराजाने विचारलं की यामध्ये अग्रपूजा नेमकी कोणाची करावी, म्हणजे पहिलं पूजन कोणाचं करावं. बरं, आपल्याला काही सुचेना. म्हणून जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सुचत नसते तेव्हा ती आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाला विचारली पाहिजे. मग धर्मराजांनी विचारलं पितामह भीष्माचार्यांना. पितामह, या सगळ्या त्रैलोक्यातल्या श्रेष्ठ सभेमध्ये मला फक्त एकाचं पूजन करायचं, जगजेठी. तो जगात श्रेष्ठ असला पाहिजे, त्याचं मला पूजन करायचं. मग आता कोणाचं पूजन करावं? भीष्माचार्याने उत्तर दिलं, ज्याचा पराक्रम चांगला आहे, ज्याची विद्वत्ता चांगली आहे, तो श्रेष्ठ असतो. म्हणजे येरवा एखादा व्यक्ती फक्त वयाने श्रेष्ठ असेल तर वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बाळकाशी. वय वाढलं पण लहान मुलासारखे विचार आहे, बालकच आहे. आणि बालक आहे पण विचार मोठे आहे तर तो व्यक्ती मोठाच आहे. मुक्ताबाईंचं वय 7 वर्षाचं गुरुवर्य श्री मारुती बाबा सांगत असतात. म्हणजे चांगदेव महाराजांनी विचारलं म्हणे ते किती जण आहेत? म्हणे 14 जण. असं? त्यांना एक बहीण पण आहे. म्हणे हो मुक्ताई, वय किती आहे मुक्ताबाईंचं? शिष्य म्हणले महाराज तुमचं किती आहे? चांगदेव महाराज म्हणे माझं 1400 वर्ष वय. गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात त्यातले 2 शून्य पुसा, खाली किती राहिले? चांगदेव महाराज म्हणे 14. त्याला 2नी भागा,
अर्धे करा अर्धे, म्हणजे 7 वर्ष वय मुक्ताबाईंचं. मुक्ताबाईंचं वय 7 वर्षाचं आणि 1400 वर्षाची चांगदेव महाराज काय म्हणतात, चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. वयावर श्रेष्ठपणा नसतो, तो ज्ञानावर असतो. भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे. येणेची पडवून वेद केला शहाणावो, म्हणून राजसू यागाच्या प्रसंगाला त्रैलोक्यातला समुदाय एकत्र आला. तरी पण भीष्माचार्यांच्या आज्ञेनं पूजन कोणाचं झालं पहिलं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं. म्हणून वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, सगळ्या जगात परमात्मा श्रेष्ठ आहे. हे निकष सांगितले आपण. सेवेमध्ये परमात्मा श्रेष्ठ आहे, कार्य करण्यामध्ये श्रेष्ठ आहे. कुणाकडून काय कार्य करून घ्यावं, चतुरा तो शिरोमणी, म्हणजे आपल्या हातून त्या काल यवनाचा वध होणार नाही. काल यवनाचा मृत्यू तर काय आपल्या हातात नाही. बरं, तो मारायला आपल्याला आलेला आहे, मारू शकतात परमात्मा, पण आपल्या हातात नाही विधीचं विधान. मग भगवंताने रणांगण सोडलं, रणांगणातून पळू लागले. रणांगण सोडल्यामुळे नाव पडलं रणसोड. आता हे मराठीत झालं, हिंदीमध्ये रणछोड. रणांगण सोडलं तरी देवाची कीर्ती आहे. पळून जरी गेले तरीसुद्धा गुहेमध्ये लपले. आपल्या अंगावरचं असणारं जे काही वस्त्र आहे मुचकुंद राजाच्या अंगावर टाकलं ना, आलं काल येऊन पाठीमागून धापा देत देत. त्याला काय माहिती आहे, पर्वत एवढा वर असतो कठीण चढायला. भगवान सहज गेले आणि मला इथं चुकारा देऊन विश्रांतीचं नाटक करतोय, लत्ता प्रहार केला. ते मुचकुंद राजाला फार दिवसाची झोप होती. त्यांनी ते वरदान मागून घेतलं, मला विश्रांती मिळावी. आणि एखाद्याने माझ्या विश्रांतीत भंग केला की त्याला पाहिल्याबरोबर तो नष्ट व्हावा. ते मुचकुंद राजाला जाग आली आणि त्यांनी ते पाहिलं काल यवनाकडे रागाने. काल यवनाची जागेवर राग झाली. सरपण नाही, इंधन नाही, काहीच लागलं नाही. म्हणून जाग करताना थोडं सावध राजा. कुणाला कोणी मुचकुंद राजा वगैरे असेल तर उगा आपला अवघड व्हायचं. सोडून द्या विषय. मुचकुंद राजाच्या हातून काल यवनाचा वध, भीमाच्या हातून जरासंधाचा वध, हे सगळे करून घेतले. ते भगवान परमात्मा या बाबतीमध्ये श्रेष्ठ आहे. आणि सेवेच्या बाबतीमध्ये पाहायचं कामच नाही. सारथ्यपण पार्थाचे करीत असे, सारथ्यपण करावं भगवान परमात्म्याने. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, श्रेष्ठपणाच आहे की नाही. नारदांना दान मिळालं भगवान परमात्म्याचं, त्या बाबतीमध्ये मग सत्यभामा दान करी, ओझरू नाही अंगीकारी, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. नारदजी आपले सेवक आहे, पण त्यांच्या खडावा भगवंताने आपल्या मस्तकावर घेतल्या. हा देवाचा श्रेष्ठपणाच आहे. आणि तेच परमात्मा या गीतेचं प्रतिपादन करणारे वक्ते. बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा गोरू, तो स्वये श्री सर्वेश्वरू, प्रत्यक्ष अनुवादला, जयाच्या निश्वासी, जन्म झाले वेदरासी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेसी, बोलिला सो मुखे. या सगळ्या ओव्या काय सांगतात, वरी प्रतिपादी. या गीतेमध्ये आत्मा अनात्मा विवेक आलेला आहे. आणि त्या विवेक ज्ञानाचं प्रतिपादन करणारा कोण आहे, साक्षात प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी हा वक्ता आहे. आणि श्रवण करणारे कोण आहे, भक्तराज. सगळ्या भक्तामध्ये राजे असणारे किरीटी म्हणजे अर्जुनजी परिसत असे ते ऐकत आहे. या ओवीतला एक बारकावा आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये जगजेठी आणि भक्तराज शब्द फक्त दोनदा आलेत, फक्त दोनदा. बरं, जगजेठी शब्द इथं देवाकरता आला. आणि जगजेठी शब्द पहिल्या अध्यायामध्ये वरी क्षत्रिया माझे श्रेष्ठू, जो जगजेठी जगी सुबटो, तया दळवैपणाचा पाटू भीष्मांसी पै. भीष्माचार्यांकरता एकदा शब्द आला. जगजेठी शब्द दोनदा येऊन एकदा देवासाठी, एकदा भीष्माचार्यांसाठी. पण भक्तराज शब्द दोनदा जरी आला तरी तो दोन्ही वेळा भक्तराज अर्जुनांकरताच आलेला आहे. वैकुंठवासी गुरुवरी घुले बाबा सांगायचे, बुवा भक्तराज शब्द फक्त दोनदा आला आहे. मग सावळास कंकण, बाहू पसरुणी दक्षिण, आलिंगिलास शरण भक्तराज तो. भक्तराज शब्द फक्त अर्जुनाकरता आणि दोन्ही वेळा आला आहे. तसं आपल्या वाङ्मयामध्ये पुंडलिक भक्तराज,
पुंडलिक रायांकरता पण आलेला आहे. सगळ्या भक्तांमध्ये शोभून दिसणारे असा एक अर्थ होतो, किंवा सगळ्या भक्तांच्यामध्ये राज्य करणारे राजे आपण आहात. सकळ विराधी राजू असं म्हटले 12व्या अध्यायामध्ये. भक्तराज किरीटी परिसतासे. भगवान परमात्मा गीतेचा वक्ता आहे आणि तोच वक्ता कलियुगामध्ये श्री विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या उदरी सगळ्या तिथी समानच आहे. फक्त गुरुवार, श्रावण वद्य अष्टमी, देवाच्या अवताराकरता जी काही नक्षत्रकाल अनुकूल आहे सगळी ज्ञानोबाऱ्यांच्याही जयंतीच्या निमित्ताने अनुकूल आहे. आणि त्या दिवशी जो श्रीकृष्ण परमात्मा तिथे प्रगट झाला मथुरेमध्ये, तोच श्रीकृष्ण परमात्मा अलंकापुरी क्षेत्रामध्ये प्रगट झाले. आता अवताराच्या बाबतीमध्ये नेमका अवतार कुठं मानायचा याविषयी मतभेद आहे. कोणी आपेगावला मानतं, कोणी आळंदीला मानतं. गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात अवतार झाला हे महत्त्वाचं आहे. आळंदीमध्ये झाला, महाराष्ट्रामध्ये झाला, आणि आपलं सर्वांचं भाग्य आहे की ज्ञानोबाऱ्यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आपण आळंदीत आहोत. आपण शरीराने पण आहोत, मनाने पण आहोत. काही भाविक मंडळी शरीराने नसतील जे आपल्यामध्ये इथं विद्यमान, पण त्या सर्वांचं लक्ष मात्र आज आळंदीकडंच आहे ना, सगळ्या महाराष्ट्राचं. पण ते सुद्धा मनाने आज इथंच आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या असणाऱ्या या नगरीमध्ये जसं भगवंताने ते प्रतिपादन केलं आहे संस्कृत भाषेमध्ये, त्याच असणाऱ्या उपदेशाचं आपल्याकरता श्रीकृष्ण ज्ञानोबारायचं आहे. आपल्याकरता कोण प्रतिपादन करत आहे? वरी प्रतिपादी ज्ञानोबारायांच्या रूपाने श्रीकृष्ण परमात्मास. म्हणून अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोची हरी अवतार धरी अलंकापुरी, नानाबाई सुंदरी तारावया. म्हणून या दोनही असणाऱ्या जयंती आहे. आज श्रीकृष्ण परमात्म्याची पण जयंतीच आहे आणि ज्ञानोबारांची सुद्धा जयंतीच आहे. या दोन संगमामध्ये जयंती उत्सवामध्ये आपल्याला स्नान करायचं आहे. आता आणखीन काही भाव आहे ते ओवी काही आज पूर्ण नाही होणार, पण आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादे श्रीकृष्ण म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण स्वयं प्रतिपादी हा एक अर्थ. मराठी भाषेमध्ये अर्थ केला तर वरी प्रतिपादी जगजेठी, सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा म्हणून ज्ञानोबारायसुद्धा श्रीकृष्ण पदाने ज्ञानोबारा अर्थ घेतला तर जगजेठीच आहे. ज्ञानोबारांना पाहिलं तर पैठणीचे जनवेधी येले आकर्षक आहेत. पाहिल्याबरोबर दिव्य तेज पुंजमदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोल तसे. ज्ञानोबाऱ्यांचा आकृष्टपणाचं म्हणजे ज्ञानोबाऱ्यासुद्धा श्रीकृष्णच आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा आणि भगवंताने चरणतीर्थ घ्यावं समाधी प्रसंगामध्ये सर्वात श्रेष्ठ ज्ञानोबारा या अर्थाने आहे. बरं, भगवान परमात्मा जगात श्रेष्ठ असतील, पण त्या परमात्म्याने समाधी प्रसंगामध्ये ज्ञानोबाऱ्यांचं पूजन करावं. विष्णुमूर्ती चतुर्भुज, पूजी ब्राह्मण द्विभोज, तुळशी मंजिरी केशिराज, त्यांचे मस्तके वाहत असे, चरणतीर्थ घेतले, समस्त मंदिर शिंपेले, आपणा मुखी घातले, म्हणे कृतकृत्य झालो मी. आपल्याला देवाचं दर्शन झालं तर कृतकृत्यता आहे, पण देवाला कृतकृत्यता जर मिळवायची असेल तर ज्ञानोबाऱ्यांचं तीर्थ घ्यावं लागतं. म्हणून वरी प्रतिपादी असा मराठीमध्ये अर्थ केला. ज्ञानेश्वरी प्रतिपादन करणारे श्रीकृष्ण ज्ञानोबाराय त्या श्रीकृष्णापेक्षा सुद्धा संत अवताराने श्रेष्ठ आहे. वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. आणि मग वक्ता श्रेष्ठ, विषय श्रेष्ठ, तर श्रोताही श्रेष्ठ असावा लागतो की नाही. पण श्रवण करणारा कोण आहे? भक्तराज किरीटी परिसत असे. तो विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.